नमस्कार प्रेक्षक बांधवांनो, बीड जिल्ह्याचे एमआयएम अध्यक्ष शफीकभाई माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते। नुकत्याच लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि येत्या काळामध्ये 2-3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक होतात। एमआयएम पक्ष बीड जिल्ह्यामध्ये जागा लढवणार आहे का? बीड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 6 जागा आहेत। 6 पैकी 6 जागा एमआयएम पक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब, कारगुजार सदर हमारे डॉक्टर गफ्फार कादरी साहेब आणि फिरोज लाला साहेब यांच्या आदेशाने आम्ही 6 पैकी 6 जागा या ठिकाणी आम्ही लढवणार आहोत। आपलं स्टेटमेंट आलेलं आहे की बीड जिल्ह्याच्या 6 जागेवर जो मुस्लिम मतदार असेल किंवा मुस्लिम वोटर असेल तो ठरविल तोच आमदार होणार, याच्या पाठीमागे विश्लेषण 100% तुम्ही लोकसभेला बघितलं की मुस्लिम मतदानाची ताकद काय आहे। एक गट्टा मुस्लिम मतदान हे बजरंग सोनवणेला पडले म्हणून ते निवडून आले। बिलकुल बिलकुल हे आपण आत्ताच्या लोकसभेमध्ये पाहिलं। आणि जर हे मुस्लिम समाजाच्या लक्षात आलं की एक गट्टा मतदान जर एका ठिकाणी झालं तर आमचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो। आता प्रत्येक समाजाला वाटतं, जसं मराठा समाजाला वाटतं की आमचा आमदार व्हावा, ओबीसी बांधवांना वाटतं आमचा आमदार व्हावा, आमच्या दलित बांधवांना वाटतं आमचा आमदार व्हावा, तसं मुस्लिम समाजालाही आता वाटायला लागलं की जर आम्ही एकत्रित झालो तर चमत्कार घडतो आणि आम्ही निवडून येऊ शकतो। त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी मुस्लिम मतदान या ठिकाणी निर्णायक आहे। त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की मुस्लिमचा आमदार या ठिकाणी होईल। 288 पैकी मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व किती टक्के असावं असं आपल्याला वाटते? महाराष्ट्रामध्ये जर तसं पाहिलं तर 14% हा मुस्लिम समाज महाराष्ट्रामध्ये आहे। परंतु आता 288 पैकी जेवढ्या जागा लढवणार आहेत ते पक्ष ठरवलं। मी फक्त बीड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं बोलू शकतो। महाराष्ट्राच्या बाबतीत खासदार इम्तियाज जलील साहेब बोलू शकतील, परंतु 14 तारखेला औरंगाबादमध्ये बैठक झाली, त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं की आम्ही 288 पैकी 288 जागा या ठिकाणी लढवणार आहोत। म्हणून आम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघलो की आम्ही 6 पैकी 6 विधानसभा लढणार आहोत। बिलकुल बिलकुल। आज नुकताच वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर तथा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा दौरा झाला। त्यांनी इथल्या बहुजन समाजाला एक घोषणा केली की किमान आपले 100 तरी आमदार विधानसभेमध्ये गेले पाहिजे। आता एक समाजाची भूमिका ते चालतात, एक एमआयएम पक्ष मुस्लिम समाजाची भूमिका घेऊन जी आपली भूमिका असेल तर का टार्गेट ठरवणार आम्ही, जसं की प्रकाश आंबेडकर म्हणतात आणि शरद पवारांची भूमिका आहे 25 आमदार हे तिथे गेले पाहिजे विधानसभेमध्ये। तर ही जी मुस्लिम समाजाची जी प्रतिनिधित्व आहे आपल्याकडं, जे प्रमुख खांद्यावर तुम्ही घेता की आतापर्यंत मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठींबा होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबा होता, पण आपण हे पाहत असताना गेल्या 77 वर्षामध्ये मुस्लिम समाजाला सत्तेचा वाटा भेटलाय का? सत्तेचा वाटा भेटला नाही। म्हणूनच खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब हे हैदराबादहून महाराष्ट्रामध्ये आले, महाराष्ट्रातून मराठवाड्यात आलेत आणि मराठवाड्यामधून बीडमध्ये आलेत। आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब त्यांच्या भाषणात त्यांचा एक प्रमुख मुद्दा असतो की तुम्ही तुमचं नेतृत्व गुण ओळखा, तुम्ही नेतृत्व करा, कुणाच्या गुलामगिरीमध्ये राहू नका, स्वतःचा सत्तेचा वाटा या लोकांकडून हिसकावून घ्या। जे लोक तुमच्या मतावर गब्बर झालेले आहेत, नेते झालेले आहेत, त्यांना आता खाली बसवा आणि तुम्ही खुर्चीवर बसवा। ही संकल्पना मांडणारा जर कोणी देशामध्ये व्यक्ती असेल तर ते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी आहे। या एकंदरीत भारतातच मुस्लिम समाज आहे। खरं तर आता एमआयएम ही मुस्लिम समाजाचं नेतृत्व करता आईच्या भूमिका मांडते, आईची भूमिका मांडते, परंतु मतदानाच्या वेळेस मावशीच्या भूमिकामध्ये या ठिकाणचा मुस्लिम समाज आपल्याला दिसून येतो। म्हणजे की काँग्रेसची भूमिका, मावशी या काँग्रेसला म्हणतो मी, आई हा एमआयएम पक्षाला इथे म्हणतो की ती पोटतिडकीनं इथला एमआयएमचा कार्यकर्ता असेल, एमआयएमचं नेतृत्व करणारा तो आमदार खासदार नाही, परंतु तो मुस्लिम समाजाच्या हक्केला धावून जातो। तरी तसं असलं तरी समाजामध्ये काही नासके कांदे आहेत का? समाजामध्ये नासके कांदे नाहीत, दलाल आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष या ठिकाणी गुलामगिरी केलेली आहे आणि आणखी त्यांना वाटतं की आणखीन आम्ही गुलामच राहावं। असे लोक या ठिकाणी प्रस्थापितांच्या बंगल्याचे उंबरे झिजवत असतात आणि त्यांनीच हे तयार केलेलं आहे की आपण काही करू शकत नाही, आपण निवडून येऊ शकत नाहीत, आमचे एवढेच मतदान आहेत, आमचे तेवढेच मतदान आहेत, हमारे से कैसा होगा, हमारे से नहीं होगा, फिर ऐसा होगा क्या, वो ऐसा होगा क्या, हे जे म्हणणारे लोक आहेत यांनीच आम्हाला आजपर्यंत या खाईत लोटलेलं आहे। परंतु आता मुस्लिम समाजाचे डोळे उघडलेले आहेत। आत्ताच्या लोकसभेमध्ये सर्व मुस्लिम समाजाला लक्षात आलेलं आहे
की आमच्या मताची किंमत काय आहे आणि आम्ही मताच्या रूपाने दान केल्यानंतर कोण निवडून येऊ शकतो आणि आम्ही कुणाला घरी पाठवू शकतो हे मुस्लिमांच्या लक्षात आलंय. त्याच्यामुळं आता आम्ही या दौऱ्यावर याच्यामुळेच निघलो की आता लोकसभेमध्ये लोक चार्ज झालेले आहेत. लोकांना माहिती आहे की आम्ही कुणाला आणू शकतो आणि पाडू शकतो. तर निश्चितच आता आणण्याच्या भूमिकामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळात इथलच्या प्रस्थापितांना म्हणजे आता खास करून इथं माजलगावचे जे प्रस्थापित आहेत सोळंके घराणं यांचं आता बाद झालेलं आहे. त्याच्यामुळे नवीन नेतृत्व तयार व्हावं, नवीन नेतृत्वाने या समोर यावं आणि विशेषतः मुस्लिम समाजाला या ठिकाणी पार्श्वभूमी आहे ना देशमुख साहेबांची, सफदर अली देशमुख साहेबांची या ठिकाणी पार्श्वभूमी आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मुस्लिमांना नेतृत्व मिळालं. काय सांगा पक्षाच्या वतीने काय आवाहन करा मुस्लिम बांधवांना, मुस्लिम बांधवांना मला विधानसभेच्या निवडणुकीसाठी मला एवढंच म्हणायचं आहे की जसं तुम्ही एकत्रितरित्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आपली ताकद उभा केली, कोणी पक्ष बघितला नाही. आम्ही सुद्धा या ठिकाणी समजूतदारीची भूमिका घेतली. आम्ही या ठिकाणी एमआयएमचा उमेदवार दिला नाही म्हणून आज तुम्हाला इथे उमेदवार निवडून आलेला दिसेल तुम्हाला. जर एमआयएमचा उमेदवार असला असता तर निश्चितच तुम्हाला चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. आम्ही आमची सगळी ताकद मुस्लिम समाजाने या ठिकाणी तुमच्या पाठीमागं लावली, त्याच्यामुळे तुम्ही निवडून आलात. येणाऱ्या काळात माझ्या बांधवांना विनंती करायची की आपण दुसऱ्यासाठी एकत्रित होऊ शकतो, दुसऱ्या समाजासाठी एकत्रित होऊ शकतो. तर आम्ही स्वतःच्या समाजासाठी काय एकत्रित होऊ शकत नाही? आमची ताकद नाही का? मग आपण दुसऱ्याला मतं देऊ शकतो तर दुसरे आम्हाला मतं देऊ शकत नाहीत का? त्यांनी आम्हाला मतं द्यावी, आम्ही तुम्हाला मतं देतो, तुम्ही आम्हाला मतं द्यावी. त्यामुळे येणाऱ्या काळात आता आम्ही मतं घेणारे बनणार आहोत. देणाऱ्याची भूमिका आता बाद झालेली, देणाराची भूमिका आजपर्यंत आम्ही या ठिकाणी गाजवलेली आहे. पण इथून पुढे आम्ही आता मतदान घेणाऱ्याच्या भूमिकेत आहोत. घराणेशाहीतली संपली पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये जर एमआयएमचा उमेदवार लोकसभेला दिला असता तर निश्चितच या ठिकाणी बजरंग सोनवणेचा पराभव झाला असता. अशीच या ठिकाणी याची प्रतिक्रिया बीड जिल्ह्याचे एमआयएम अध्यक्ष शफीक भाई यांनी दिली. धन्यवाद शफीक भाई. पुढे तुमच्या वाटचालीस आमच्या एनडी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.